आपली एकमेव अशी लायब्ररी असेल जिने वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. तर हा जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे म्हणजे लिम्का बुकमध्ये आपलं पै फ्रेंड्स लायब्ररीचं नाव नोंदवलं गेलं. तर हे 1 जानेवारी 2015 साली झालं होतं. तर सप्टेंबरमध्ये काय झालं माहिती आहे का, की माझ्याकडे म्हणजे त्या 2015च्या आधी 2014 सप्टेंबरमध्ये आपल्यासमोर टिळकनगर विद्या मंदिर आहे, बरोबर ना. तिथले काही विद्यार्थी माझ्याकडे आले आणि त्यांनी म्हटलं की मला तुमची इंटरव्ह्यू घ्यायची आहेत. त्याच्यात 3-4 मुली होत्या, 2-3 मुलं होते. म्हटलं कशासाठी? ते बोलले की आम्हाला पुण्यामध्ये एक प्रेझेंटेशन करायचं आहे की उद्योजक जो आहे त्याचा इंटरव्ह्यू आम्हाला तिथे प्रेझेंट करायचा आहे. मी त्यांना म्हटलं अरे मी उद्योजक नाही आहे, मी एक साधा लायब्ररी चालवतोय आणि लायब्ररी चांगली चालली आहे आणि मी समाज कार्यकर्ता जास्त आहे उद्योजकापेक्षा. नाही का, तुमचीच मुलाखत घ्यायची आणि ते आम्हाला तिथे जाऊन प्रेझेंट करायचं आहे. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी सर्व जे काय 2014 पर्यंत जे काय हिस्ट्री होती आपली लायब्ररीची ते सर्व दिलं त्यांना आणि त्यांनी ते व्यवस्थित लिहून तिथे प्रेझेंट केलं आणि प्रेझेंट केल्यानंतर त्यांना पहिलं प्राइज मिळालं तिथे पुण्यामध्ये. ओके, ते लोक आले माझ्याकडे परत, बघा आम्ही तुमची मुलाखत घेतली आणि आम्हाला म्हणजे टिळकनगर विद्या मंदिर म्हणजे ते सर्व मिळून होते म्हणून. तर त्यांनी विचारलं की आता तुम्ही एवढं सर्व करताय, आम्हाला प्राइज पण मिळालं, तुमचं पुढचं हे काय, पुढे काय करायचं, मला पुढे काय करायचंय? तर त्यांना सांगितलं की मला ना असं एक रेकॉर्ड करायचं आहे. म्हटलं कुठलं रेकॉर्ड? त्यांना म्हटलं की कुठल्याही लायब्ररीमध्ये 500 ते 1000 सभासद संख्या असणं खूप कठीण आहे, पण मला एका दिवसामध्ये 1000 मेंबर करायचे आहेत आणि ते लिम्कामध्ये किंवा वर्ल्ड रेकॉर्ड करायचं आहे मला. तर तुम्हाला काय पाहिजे ते मदत आम्ही करू. म्हणजे ती मुलं असते हो, की हे चांगलं आहे आणि त्याच्याने सभासद संख्या वाढेल आणि प्लस लोकांचे रेलचेल जे आहे लायब्ररीमध्ये ते वाढेल आणि एक पॉझिटिव्ह साईन समोर जाईल आणि वाचनाची हे जे ते गोडी सर्वांना निर्माण होईल. तर म्हटलं ठीक आहे करूया आणि तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. पण ह्याच्या मागे प्रचंड मेहनत होती. लिटरली सांगतो काय काय केलं ते. पहिलं डोंबिवलीमध्ये जेवढे संस्था आहेत त्या सर्व संस्थांना पत्र लिहिली की आम्हाला 1 तारखेला हे करायचं आहे म्हणून. 7000 पोस्ट कार्ड लिहून म्हणजे पै फ्रेंड्सला असं रेकॉर्ड करते तर तुमचा सहभाग हवाय आणि तुम्ही तुमच्याबरोबर एक सभासद घेऊन यायला पाहिजे. जेवढे आपल्याकडे आधी सभासद तेव्हा 8000 काहीतरी होते सभासद. तर त्यांना लिटरली पोस्ट कार्ड, ते पोस्टमॅन सुद्धा विचारायला लागले की बाबा एवढे पोस्ट तुम्ही कसं हे करणार, आम्ही कसं मॅनेज करायचं एवढं. आणि ते डोंबिवलीच्या लिमिटेड असतात, बाहेरचे कमी होते. समजा ना पोस्ट कार्ड लिहून काढले. जेवढे नगरसेवक होते नगरसेवकांना सांगितलं की तुमच्या वॉर्डमध्ये तुम्ही हे लावा, बोर्ड लावा, फ्लेक्स करा. त्याच्यानंतर जेवढे हे शाळा होते प्रत्येक शाळेला पत्र लिहिलं. जेवढे सिनियर सिटीजन क्लब होते त्या सिनियर सिटीजन क्लब जेव्हा त्यांचं हे असायचं मीटिंग्स वगैरे असायचं, मीटिंगमध्ये मी स्वतः जाऊन अनाऊन्स केलं. असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन म्हणजे एवढं ठरवलं की आपल्याला तो रेकॉर्ड करायचाच आहे. आणि 1 तारखेला बरोबर सकाळी 7 वाजता ॲक्च्युली जेव्हा मी बोललो होतो लोकांना तर बरेच लोकांनी मला वेळात काढलं की 1 तारखेला तुझ्याकडे कोण येणार एवढं. सकाळी 7 वाजता म्हणजे जेव्हा जानेवारीच असताना तेव्हा दिवस कमी आणि रात्र जास्त असते. 7 वाजता उजेडलं पण नव्हतं आणि मी यायच्याच आधी त्या टिळकनगर समोरचे हे बसले हे होतं ना बाकीवरती 2-3 ऑलरेडी येऊन थांबले होते. त्याच्यातली माझी एक बहीण होती. ओके, बहिणीने पहिलं सभासदत्व घेतलं. त्याच्यानंतर बाकीचे जेवढे ब्रँचेस आहेत सर्व ब्रँचेसमध्ये ऑनलाईन लायब्ररीमध्ये सुद्धा सभासद हे झाले. दुपारपर्यंत काहीतरी 200 ते 300 झाले होते. फक्त 200 ते 300. आणि मी खूप अपसेट झालो होतो की बाबा होणार का नाही. आणि रात्री 10:30 का 25 मिनिटांनी 1021 मेंबर सभासद आपल्याकडे जॉईन झाले. फॅन्टॅस्टिक. येस, म्हणजे हे कमाल काय माहितीये का, हे मी याचं क्रेडिट आहे ना हे डोंबिवलीकरांना देतो. एक तर आपली लायब्ररी जी आहे ती डोंबिवली ईस्टला आहे आणि ती टिळकनगरला आहे. समोर टिळकनगर शाळा आहे समजलं ना, आणि डोंबिवलीमध्ये सर्वात जास्त वाचक संख्या आहे. ह्याच्यामुळेच हे शक्य झालं, नाहीतर 1000 सभासद होणं इम्पॉसिबल.